नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये। तिथे सर्व प्रकारचे साऊंड सिस्टमचे इक्विपमेंट, स्टेज एसएफएक्स, लाईट, एलईडी ह्या अशा सर्व प्रकारचे इक्विपमेंट बघायला मिळणार आहेत। आणि त्यासाठी आपल्याला गरज आहे ती एंट्री पासची। तर हे दोघं एंट्री पास सोय करत होते आणि आपल्याला एंट्री पास थोड्याच वेळात मिळेल। आणि हे आपले आले एंट्री पास। एंट्री पास आपण घेऊन चाललो आहोत, आता आतमध्ये एंटर करतो आहोत। हे आपले एंट्री पास आलेले आहेत। आता आपण आलो आहोत साऊंड सेक्शन मध्ये, जिथे आपण बघतो आहोत साऊंड्स, मोठे मोठे साऊंड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड्स वेगवेगळ्या डीबी मध्ये। आणि इथे लाईव्ह मिक्सर्स आहेत, बऱ्याच प्रकारचे मिक्सर आहेत, छोटे मोठे लाईव्ह मिक्सर्स अवेलेबल आहेत। माइक्स अवेलेबल आहेत इथे। आपण हे बघता बघता आपण पुढे आलो हार्मोनी लाईव्ह एरिया मध्ये। तर इथे लाईव्ह कॉन्सर्टची तयारी चालू होती। हा अवाढव्य सेट लावला होता, भरपूर लाईट्स, साऊंड्स, हा असा पूर्ण सेटअप पूर्ण होता यांचा। आणि आपण तो बघत बघत पुढे चाललो आहोत। कॉन्सर्टसाठी बराच वेळ लागणार होता, आपण वाट बघितली, पण आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता कॉन्सर्ट चालू होण्यासाठी तेवढा थांबायचा। मग आपण पुढे आलो एलईडी सेक्शनला, आणि तिथे बऱ्याच प्रकारच्या एलईडी बघायला मिळत होत्या। अगदी आकर्षक पद्धतीच्या एलईडी तिथे होत्या। जे आपण ॲडव्हर्टाइजमेंट, इव्हेंट, हॉटेलमध्ये बघायला मिळतात आपल्याला। ह्या अशा नवीन नवीन एलईडी कर्व मध्ये, रोटेट मध्ये, नवीन हँगिंग एलईडी, या सगळ्या प्रकारच्या एलईडी आपण बघत होतो। आकर्षक पद्धतीच्या असलेल्या एलईडी आपण इथे बघत होतो। नवीन नवीन एलईडीज होत्या। आपण एलईडी बघता बघता तिकडे माझी नजर गेली एका मधमाशावरती। हो, मधमाशी नाही, मधमासा। केवढा मोठा होता तो। आणि अशा प्रकारे आपण एलईडी बघत बघत, हा बघा, हा तो मधमासा, बघा उडाला। या अशा प्रकारच्या एलईडीज होत्या। आपण एलईडी बघत बघत पुढे जात होतो, तर भाई हा बघा नवीन एलईडी। असं वाटतंय प्लॅनेट मधून एक गोळा आणलाय। खूप लाल लाल झाला होता गोळा। बघून काय मन भरे ना। त्यानंतर दुसऱ्या हॉलमध्ये गेलो, साऊंड सेक्शन मध्ये। एका साऊंड सेक्शन मध्ये बघून काय मन भरत नव्हतं, म्हणून आपण आलो आहोत दुसऱ्या साऊंड सेक्शन मध्ये, जिथे बऱ्याच ब्रँडेड कंपनी, साऊंड कंपनी होत्या, जसे JBL, डायग्नॅटिक, NX ऑडिओ। यांनी इथे सगळं एक्झिबिशन स्टॉल्स घेतले होते। इथे पण आपण मिक्सर्स बघत होतो बऱ्याच प्रकारचे। हे मोठे साऊंड होते। आणि इथे बऱ्याचशा मशीन्स लागणाऱ्या, साऊंड इक्विपमेंटसाठी लागणाऱ्या मशीन्स। आणि हे दादा इथे लाईव्ह चेक करत होते, मिक्सर लाईव्ह चेक करत होते लाईटच्या।
आणि हा भाऊ आपला हा भाऊ इथे लाईटचं चेक करत होता, पण आपल्याला काय समजत नव्हतं, त्यामुळे आपण नुसतं बघत होतो. आणि बघता बघता आपण पुढे आलो. पुढे आल्यानंतर इथे पॉवर एक्सचा मोठाला स्पीकर होता. सगळे भाई त्याचे फोटो काढत होते. आणि तिथून आलो आपण हुंडाईच्या स्टॉलला. तिथे बऱ्याच प्रकारच्या वॉकी टॉकीज आणि वॉकमॅन होते आणि कॅमेरा पण होते. तर हे आपण बघतो वॉकी टॉकीज हुंडाईचे. आणि आपण तिथे बघितल्यानंतर स्टॉलमध्ये इन्क्वायरीसाठी गेलो आणि ह्या दादाने हे वॉकी टॉकीज इथे घेतले. तर ह्या भावानी आपल्याला पाडून दाखवला. वॉकी टॉकीजला काही झालं नाही. नंतर काय ह्या भावाचं काय समाधान होईना, त्याने आपल्या हातामध्ये घेतला, स्वतः टाकून बघितला. हा बघा, तेव्हा कुठे ह्या भावाचं समाधान झालं, काय झालं नाही म्हणाला. आणि तिथून आम्ही घेऊन निघालो. त्यानंतर आम्ही आलो हॉल नंबर 4मध्ये. आणि 4मध्ये आल्यानंतर तिथे आतमध्ये तर दिवाळीच चालू होती. ही बघा कसं आहे, नुसतं लाईट, धूर, बबल्स. नुसती दिवाळी चालू होती 4 नंबर हॉलमध्ये. आणि हे आपण बघता बघता पुढे सगळ्या इक्विपमेंट्स बघत होतो. ह्या लेझर लाईट, हे बबल्स, फॉग बबल्स. हे बघता बघता आपण पुढे आलो. तर पुढे लेझर लाईटचा शो चालू होता. लेझर लाईट एकदम खतरनाक लेझर लाईट. ह्या बघा कशा प्रकारच्या लाईट्स आहेत. सॉलिड, हार्ड, एकदम हार्ड लाईट, एकदम. नंतर आलो आपण SK पायरोच्या स्टॉलला. इथे मोठे मोठे मशीन्स बघायला मिळाले. तर भाई हा स्पायडरवाली बॅग घेऊन आला होता. आणि तो SK वाल्याने फुल जलसाच लावला होता. नुसता पेटवत चालला होता. ह्या SK वाल्याच्या इक्विपमेंट्स होत्या बऱ्याचपैकी. तर भाई SK वाला नुसता पेटवत चालला होता. तेव्हा आमचा शशी बोलला, भाई जो दिखता है वो बिकता है. बरोबर आहे भावाचं. तर ह्या आहेत फॉग मशीन्स. आणि हा SK वाल्याचा जलवा. पेट की रे बाबा लवकर. आणि हे इथे बघत होते माइल्सचे मशीन्स, म्हणजे माइल्स जिथून ऑपरेट केले जातात त्या ह्या मशीन्स आहेत. पूर्ण जे रिमोट असतं माइल्सचं ते हे रिमोट्स आहेत आणि त्याच्यावरून आपण ऑपरेट करतो. आणि ही आहे फॉग मशीन, नवीन फॉग मशीन आलेली आहे. आणि SK वाल्याच्या समोरच LED वाला होता, लेझर लाईट शो करत होता, लाईट्सवाला.
भाईने फुल जलसाच केला. नुसती दिवाळी, नुसता धुमशान घालत होता भाई. नंतर आलो आपण एस्प्रोच्या स्टॉलला आणि इथे आपण बघत होतो सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स. तर हे नवीन बॉल्स बघत होतो आपण. त्याच्यानंतर आपण आलो DMX बघायला. ते वेगवेगळ्या प्रकारचे DMX होते समोर. लाईव्ह DMX होता. हे सगळ्या प्रकारचे DMX इकडे होते, बघायला मिळत होते. हे भाऊ आपले बटन वर खाली करून बघत होते. त्यानंतर हे फॉग मशीन्स. एवढं सगळं आपण बघत होतो. हे फॉग मशीन्स वगैरे सगळं बघत होतो. आणि हे बघता बघता आपला झाला होता इव्हेंटचा टाईम. तर आज आपण एवढंच बघतोय आपल्या. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण उद्या परत येणार आहोत आणि हे एक्झिबिशन 3 दिवस आहे, 29, 30, 31. तर तुम्ही नक्की या आणि नक्की बघा सगळे इक्विपमेंट्स. जय महाराष्ट्र.